एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेत राजीव गांधी भवन इथं महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीस उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। शहराच्या प्रगतीमध्ये सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा अधोरेखित करत बैठकीत विकासांसंदर्भातील विविध समस्या, अडचणी आणि सूचनांवर सखोल चर्चा करण्यात आली। महापौरांनी सर्व विषय गांभीर्यानं ऐकून घेत प्रलंबित प्रश्नांना प्राधान्यानं सोडवून विकास प्रक्रियेला गती देण्याचं आश्वासन दिलंय। बैठकीस फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ, नीमा संस्थेचे संचालक आशिष नहार, आयमा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, कृणाल पाटील, वृंदाताई, राजेंद्र नानाफड तसेच भोसला मिलिटरी स्कूल, श्री गुरुजी रुग्णालय आणि हिरवांकूर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि भाजपा सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान विकास कामांदरम्यान होणाऱ्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन आवश्यक कामांना समर्थन दर्शवले। विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येतील, तसेच पर्यायी वृक्षारोपणावर भर दिला जाईल अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली। प्रशासन, उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून नाशिक शहराचा विकास नव्या उंचीवर जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार। आज खरं तर सुमारे 2 तासापासून नाशिकच्या प्रगतीवरती आणि येणाऱ्या कुंभकाळामध्ये नाशिककरांच्या काय अपेक्षा आहेत या जाणून घेण्याकरता एक बैठक इथे जे नाशिकमध्ये चांगलं योगदान ज्यांनी केलं आहे, मग ते शिक्षण क्षेत्रातले असतील, अतिशय चांगल्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था, NGO, इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर क्रेडाई असेल, आयमा, नीमा, त्यानंतर अनेक महिलांचे NGOs, मग गुरुजी रुग्णालय असतील, भोसला मिलिटरी स्कूल, असे सगळ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सगळेजण इथे उपस्थित होते आणि नाशिकाच्या विकासामध्ये कैक वर्षापासून ज्यांचं हातभार लाभलेला आहे असे सगळेजण आज खरं तर नाशिककर म्हणून इथे या बैठकीला उपस्थित होते। आम्ही सगळेजण इथे एकाच गोष्टीवर बोलत होतो की आपल्याला नाशिकची ही जी कुंभमेळ्यातली जी प्रगती आहे ती शाश्वत करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत। मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो मुद्दा इथे आला तो होता की कुंभमेळ्यात येणारे यात्रेकरू असणार आहेत, आपण त्यांना काय दाखवणार आहोत। आपल्याला स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक आणि सेफ नाशिक, एक प्रोटेक्टेड नाशिक अशी पण एक नाशिकची जी ओळख आपल्याला द्यायची आहे। मग हे करत असताना जे काही ट्रॅफिकचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करावं लागेल, रिंग रोड होणार आहे, येणारे जे ट्रॅफिक आहे ती आत्ताची लोकसंख्या आणि येणारी अजून जे बाहेर न येणारे आहेत लोक त्यांना कसं सामावून घेता येईल, रिंग रोडवरनं बाहेरची ट्रॅफिक कशी करायची आहे पार, आणि अशा अनेक मुद्द्यांना खरं तर हात घातलं। व्हॉलेंटियर्स कसे असणार आहेत, हेल्थ सुविधा काय देणार आहेत, असे अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले। पण प्रामुख्याने एकमुखाने या सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली की नाशिकची प्रगती थांबता कामा नाही। कुठल्याही पद्धतीचा उहापोह करून, स्वतःकडे ओरड करून हे जे काही लोक नाशिकच्या प्रगतीला एक थांबवण्याचं काम करत आहे, आता आपण म्हणतोय की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे खरं तर नाशिककरांना नको आहे। वृक्ष जर रस्त्याच्या मध्ये येत असतील तर ते सुद्धा एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि नक्कीच या सगळ्यांनी त्याचं वृक्षतोडीबद्दल नाही पण वृक्ष लागवडीबद्दल इथे हे सगळे निर्णय झाले। येणाऱ्या वसुंधरा दिवस जो आहे तो आहे 22 एप्रिल आणि त्या ठिकाणी आपण बघताय की आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री जे आहेत आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री, गिरीश भाऊंनी तर इथे आधीच 16,000 झाडं लावलेली आणि तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर आम्ही नाशिककर म्हणून पुढे येऊन आपलं नाशिक हरित कसं राहील आणि नाशिकाचं जे टेम्परेचर आहे ते कमी कसं होईल आणि नाशिकचा ग्रीन कव्हर कसा पुढे वाढत जाईल यावरती सगळ्या नाशिककरांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आज सगळ्यांनी दाखवली।
प्रत्येक इन्स्टिट्यूट, प्रत्येक संघटना ही झाडं लागवड करण्यामागे आणि त्याच्यात सक्षम आहे. पण आज नाशिक महानगरपालिका एक पालकत्व म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कुंभच्या दरम्यान पाहते आहे आणि नक्कीच प्रगती, डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट ह्या दोन्हीचा संगम आणि सांगड जर आपल्याला घालायची असेल तर नाशिकची प्रगती न थांबता ग्रीन कव्हरेज वाढवण्यासाठी सगळे नाशिककर एकत्रित येऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणार आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यात ह्या एका वर्षात सगळ्यांनी असा संकल्प केला आहे की 22 एप्रिलला वसुंधरा दिवस आहे 2026 ते 22 एप्रिल 2027 या एका वर्षात सगळ्याच संघटनांनी एकत्रित येऊन नाशिकचं ग्रीन कव्हर वाढवायचं आहे, नाशिकचं टेम्परेचर कसं कमी होईल यावरती काम करायचं आहे, स्वच्छतेवर काम करायचं आहे आणि एक नवीन रूप नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांना आपण हे करून दाखवू शकतो. एकत्रित येऊन आपण जसं सगळ्यात लहान मुलांना शिकवतो की आपण वेगवेगळे झालो तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे आहे तो मिळू शकत नाही आहे. आपल्याला एकट्याला पुढे जायचं असेल तर एकटं चालावं लागतं, पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं जे यश आहे ते खूप मोठं असतं आणि म्हणून नाशिककर म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन नाशिकला हरित बनवण्यासाठी आम्ही संकल्प केला. नाशिक शहराच्या माननीय महापौर इंगरुताई अडके यांच्या दालनात आज अत्यंत सकारात्मक अशी बैठक पार पडली. या बैठकीचं मुख्य कारण जे येऊ घातलेला कुंभमेळा आहे म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ आपल्याला ज्या अनुषंगाने करायची आहे त्या संदर्भात ही बैठक होती. तर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन जी 16,000पेक्षा जास्त उद्योगांचं प्रतिनिधित्व करते, या अनुषंगाने आम्ही इथे 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले की जे विकासाचं जे धोरण आपण नाशिक महापालिकेमार्फत जे अवलंबलेलं आहे त्याची सस्टेनेबिलिटी हवी. म्हणजे आपण जे विकास कामे करीत आहोत ते आत्ता फक्त कुंभमेळ्याच्या दृष्टीने न करता भविष्यातसुद्धा नाशिककर म्हणून म्हणून आपल्याला कसं त्याचा उपयोग करता येईल त्या अनुषंगाने ही कामे झाली पाहिजे. त्याची क्वालिटी अत्यंत चांगली राहायला पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं जे आज आपण बघतोय का अत्यंत मुख्य असा मुद्दा नाशिककरांसाठी झालेला आहे की आपल्याला नाशिक हरितसुद्धा ठेवायचं आहे आणि विकाससुद्धा साधायचा आहे. या अनुषंगाने आपण जिथे झाडांचं आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत, रस्ता रुंदीकरणासाठी म्हणा किंवा अडथळे रस्त्यांसाठी आहेत, तिथे आपण ते झाडं जर आपण तिथे त्या ठिकाणी काढणार असो तर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन म्हणून आम्हीसुद्धा एक दायित्व या ठिकाणी घेत आहोत की एक उद्योजक एक झाड अशी संकल्पना आम्ही राबवणार आहोत आणि 16,000 उद्योग या माध्यमातून 16,000 झाडांची आम्ही लागवण या ठिकाणी करणार आहोत असा संकल्प आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आणि प्रत्येक नाशिककरांचं जे स्वप्न आहे, जे इच्छा आहे की आपलं नाशिक स्वच्छ राहावं, हरित राहावं, यासाठी आम्ही सुद्धा आपण महापालिकेमार्फत आपण काम करणार आहोत आणि आपलं नाशिक हे हरित आणि ग्रीन कसं राहणार आहे त्यासुद्धा आम्ही काम करणार आहोत. तर मी माननीय महापौरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो तर त्यांनी ही मीटिंग घडून आणली आणि असंच आपण प्रगतीपथावर नाशिक आपण ठेवूया आणि आपलं नाशिक स्वच्छ आणि हरित कसं राहील यासाठी आपण सर्व प्रयत्नशील राहू. नाशिक महानगरपालिकेमध्ये इंगरुताई महापौरताई यांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची. नाशिक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते. नाशिकमध्ये काय काय होऊ शकतं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यासाठी पण माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिक जी डेव्हलप होऊ राहिली आहे त्याच्यामध्ये काही लोकांनी मुद्दामून झाड कापू नये आणि त्याच्यावरचा मोठा तमाशा करून ठेवलेला आहे. हे जे अँटी नाशिककर आहे त्यांनी थांबावा ही विनंती करतो आणि नगरपालिकेला विनंती करतो का जोरात स्पीडमध्ये कामं मोठे करायचे. रस्ते जे असतात हे ड्रायव्हिंगसाठी असतात, रस्ते रस्त्यासाठी असतात, पण जे झाडं आहेत आपण नवीन झाडं लावू, नाशिक ग्रीन करू ही नक्की म्हणजे सगळ्यांच्या वतीने शाश्वता देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक हे अख्खं जग बघू राहिले कारण कुंभमेळा येत आहे. त्यामुळे नाशिकची कुठेही डेव्हलपमेंट थांबता कामा नये एवढं सांगतो. नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो. आज आपले महापौर अडके इंगरुताई यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं. कुंभमेळ्याच्या याच्यावर कशी डेव्हलपमेंट नाशिकची होईल याच्यावर चर्चासत्र होतं आणि आय थिंक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे. या निमित्ताने फक्त एकच गोष्ट सांगतो की क्रीडाय नाशिकच्या सपोर्टने क्रीडाय नॅशनल नाशिकमध्ये रिफॉरेस्टेशन ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि त्या ड्राईव्ह अंतर्गत
यावर्षी 3.25 लाख झाडांचं जे आहे फॉरेस्टेशन आपल्या दरीमातुरी एरियामध्ये आपण करणार आहोत. 66,000 झाडांचं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि टोटल या रिफॉरेस्टेशन ड्राईव्हमध्ये इन द नेक्स्ट 3 to 4 years क्रीडाई नॅशनलच्या माध्यमातून साधारण 15,000 एकरचं रिफॉरेस्टेशन इथे होणार आहे.